श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील वेदना दुःख कायमचे नष्ट करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण असलेला संदेश क्षणाला तुझ्यापर्यंत पोहोचेल. त्याच्या काही काळातच तुझ्यापर्यंत ते सर्व काही काढून घेण्यात येईल जे तुझ्यासाठी दूषित आहे. मग ते एखादे नाते असो, एखादे कार्य असो किंवा कोणी चुकीचे लोक असे जे सतत तुझ्या जवळ राहून तुझा विरोध करत आहे. बाळा, मला माहीत आहे तुला होणाऱ्या वेदना, तुला होणारे दुःख ते सर्व काही संपणारा हा संदेश या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल. तेव्हापासून तुझ्या मनात ती सकारात्मक ऊर्जा मी निर्माण करेल. माझे देवदूत तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन येतील, कारण ते मी तुझ्यासाठी पाठवत आहे. बाळा, निश्चित राहा, कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे. तू आता आनंदाने ग्रोथ होत आहे. बाळा, तुझ्या जीवनातून ते क्लेश, ते दुःख नायनाट करणारे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे. विश्वास ठेवा आणि स्वामीचे दैवी ऊर्जेने भरलेला हा पवित्र संदेश शेवटच्या क्षणापर्यंत जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकेल त्याची स्वामी देव घरात भरभराट करो, त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. स्वामी म्हणतात, बाळा, खूप काही लोक नशिबाला दोष देत असतात आणि खूप काही कार्याला कंटाळा देखील करतात, पण तेही जाणत नाही की जेव्हा तुम्ही कर्म करायला उभे होता, काहीतरी देवाकडे इच्छेने मागू इच्छिता, तेव्हा देव सर्व काही आशीर्वाद एकत्र करून तुमच्याकडे मोठा चमत्कार अनुभव येण्यासाठी तयार केल्या जात असतो. कारण तुम्ही ते प्रयत्न करण्यासाठी उभे होण्याचा प्रयत्न करत आहात, तेव्हा देव तुमच्या दिशेने ते अद्भुत देवी चमत्कार घडवू लागतात. ते तुमच्याकडे खूप काही आनंदाच्या बातम्या त्या क्षणापासून येऊ लागतात जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास श्रद्धाने करू लागता. स्वामीचा हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही स्वामीचे भाग्यशाली आणि प्रिय बाळ आहात. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकायला सुरुवात करा, त्या 24 तासात तुमच्याकडे एक आनंदाची बातमी देव पाठवत आहे. ते मनपूर्वक स्वीकार करा, कारण त्यासाठी तुम्ही खूप काही कष्ट आधीच घेतले आहे. तुम्ही खूप काही वाट पाहत आहेस. ते सर्व काही घडणार आहे, होणार आहे, कारण देवाची तशी इच्छा आहे आणि तुमच्याकडे ते आशीर्वाद येणे यात तुम्हाला ते सर्व काही प्राप्त करून देण्याची हमी देव देत आहे. तेव्हा विश्वास ठेवा आणि देवाच्या ऊर्जेने परिपूर्ण व्हा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी मी असा मार्ग मोकळा करत आहे जिथे तुला आता खूप काही कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. तू फक्त पुढे चालत राहा आणि तुझ्या मार्गात तू जे जे मागत आहेस येथे सर्व काही तुला प्राप्त होत राहतील. ते आनंदाचे क्षण, तुझे प्रियजन, त्या प्रियजनाचे प्रेम आणि तुझा प्रेम चाराची ते स्नेह तुला प्राप्त होत राहील. मला माहीत आहे की काळापूर्वी तुम्हाला ते दुःख, ते क्लेश सहन करावे लागले आहे. खूप काही लोकांनी तुमचा विरोध देखील केला आहे, पण आता तो सर्व काही विरोध दूर करण्यात आला आहे, कारण देवाचे तुम्ही कृपापात्र बाळ झाला आहात. तुम्ही देवाची सेवा केले आहे, देवाचे नामस्मरण केले आहे, त्यामुळे देवाने प्रसन्न होऊन तुमच्या जवळून आता असलेले क्लेश, दुःख आणि तुमचे नकारात्मक विचार दूर केले आहेत. आता तुमच्याजवळ फक्त सकारात्मक विचार आणि सकारात्मकच उरले आहेत. ते सर्व काही तुमचे जीवन परिवर्तन करणारे तुमच्या जवळ आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनात आता सुखद अनुभव आणि आनंद येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, एखाद्याचे पाठलाग करत बसल्यापेक्षा आपल्या स्वप्नाचा पाठलाग करणे कधीही चांगले, कारण तू जे काही आज स्वप्न पाहत आहे त्याचे पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवत आहे. विचार करणे थांबव आणि कृतीकडे वळ, कारण जेव्हा तू कृती करशील, प्रयत्न करशील, तेव्हा मोठमोठाले आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन मोठमोठे चमत्कार तू अनुभव करणार आहेस. जे आज तुला अशक्य वाटत आहे ते देखील पुढील काळातच शक्य होणार आहे. बाळा, माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी अद्भुत आणि कल्याणकारक आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी मी तुमची परीक्षा घेत असतो, पण कधी कधी तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला की तुमच्यासाठी कुठलीही परीक्षा घेतली जात नाही. म्हणूनच त्या परीक्षेत समोरील जाताना घाबरू नका, कारण मी सतत तुमच्या सोबत आहे. पण तुम्ही ती परीक्षा दिली पाहिजे, कारण त्यातून तुम्ही अधिक काहीतरी नवीन शिकत असता. ते शिकणे तुमच्यासाठी अत्यंत
प्रभावशाली आणि अनुभवाने ठरते. बाळा, कधी कधी तुम्हाला जे काही येत नाही त्यासाठी शिकणे ही चुकीची गोष्ट नाही. तेव्हा प्रत्येक वय हे कोणत्याही गोष्टीसाठी अवलंबून राहणार नाही. जर तुम्हाला काही शिकायचे आहे तर तुम्हाला ते शिकणे त्यावेळेस गरजेचे आहे. कधी कधी वयाचे कुठलेही बंधन न पाळता ते शिकणे सर्वोत्तम असते. बाळा, कधीही वेळ गेली नाही. तुमच्यासाठी वेळ सतत सुरू आहे. जर तुम्ही या क्षणाला देखील काही शिकण्याची तयारी दाखवला तर मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल. तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवेल. बाळा, घाबरू नकोस, कारण तुझ्यासाठी माझे कार्य अफाट आणि अनंत आहे, जे तुझ्यासाठी जरी ही नवीन काहीतरी घेऊन येत आहे. तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला कुठेही कमकुवत मानू नका, कारण तुमची निवड मी स्वतः केली आहे. माझ्या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्ही आता त्या उंचीला गाठणार आहात, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. जर आजपर्यंत तुम्हाला काही ठिकाणी खाली पाहावे लागले आहे, काही कारणामुळे तुमचा अपमान देखील झाला आहे, पण आता ते सर्व काही विसरण्याची वेळ येत आहे. जगात कुठेही असे काही नाही की ते तुमच्यासाठी अशक्य असेल. जर तुमचा देवावर, आपल्या देवावर, स्वामी देवावर संपूर्ण विश्वास आहे तर तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल, जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे. बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुझ्या उणीवा दूर करत आहे. तुला असलेले दुःख, यातना, क्लेश दूर करत आहे. तुझा जो विरोध करत आहे त्यांना मी तुझ्यापासून दूर नेणार आहे आणि तुला इतका सक्षम आणि खूप काही लीडर बनवणार आहे की ज्यामुळे तुला ते कार्य करताना तुझ्या मनात कुठल्याही भय, भीती राहणार नाही. बाळा, विश्वास ठेव. माझे कार्य सतत तुला प्रोत्साहित आणि आनंदी ठेवण्यासाठी आहे. बाळा, विश्वासाने पुढे चालत राहा, कारण तुझ्या मार्गात माझे देवदूत अनेक आशीर्वाद आणि चमत्कार घेऊन तुला उभे दिसतील आणि ते एक एक करून तुझ्या जीवनात येणार आहे. तेव्हा पुढे जाणे थांबवू नकोस. ज्या मागील चुका केल्या होत्या त्यासाठी तू अनेकदा माझी क्षमा याचना मागितली आहेस. देव इतके निकृष्ट नाहीत की तुला छोट्याशा चुकासाठी तुला काही क्षमा करणार नाही. बाळा, तेव्हा मी तुला कधीच माफ केलं आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप काही प्रेमाचा, आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे. तुझ्या मनातील खोलवर रुजलेले ते सर्व काही तुला प्राप्त होण्याची संधी आणि वेळ येत आहे. विश्वास ठेव. तुझ्यासाठी माझे आशीर्वाद हे निरंतर येणार आहे. तुला सुखद अनुभव देणार आहे. तुमची चिंता या रात्रीतून नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत. उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी येत आहे. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की देवाने तुमची इच्छा पूर्ण केली आहे, तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका, कारण की आनंदाची बातमी ऐकण्यासाठी तुमचे कान, मन ऐकण्यासाठी आतुर झाले आहे. तुम्हाला प्राप्त करून देण्यात येत आहे. देवाने तुमची निवड त्या आनंदासाठी केली आहे. खूप काही तुम्हाला समाधान देणारे आणि आनंद देणारे संदेश जर तुमच्यापर्यंत येत आहे तर तुझ्या इतका भाग्यशाली कुणीही नाही. जर तुम्ही स्वामीचे संदेश आणि स्वामीचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर या संदेशाला आत्ताच लाईक करा. देव तुमची सर्व काही इच्छा पूर्ण करून, तुम्ही काही जरी खूप काही श्रम घेण्याच्या तयारीत नसाल तरी देव तुमच्यासाठी ती सर्व काही समृद्धी द्यायला तयार आहे. देव म्हणतात, मला माहीत आहे मागील काळात तू खूप काही कष्ट केले आहे. आता त्याचे फळ प्राप्तीची वेळ जवळच येत आहे. बाळा, निश्चित राहा आणि येणारे आशीर्वाद फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे, यावर विश्वास ठेव. तुमची आर्थिक संपन्नता, वाढणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. तुम्ही इथून मागे देवाची प्रार्थना आर्थिक समृद्धीसाठी केली आहे तर आता विचार करणे थांबवा, काळजी करणे थांबवा, कारण तुमच्यासाठी देव आणि काही नवीन योजना आखले आहे, ज्यात तुम्हाला समृद्धी आणि आर्थिक देणे सबल करणार आहेत. कारण तुमचे घेतलेले कष्ट कुठेही वाया जाणार नाही. तुम्ही केलेले कर्म कुठेही वाया जाणार नाही. देव ते सर्व काही तुमचे चांगले कर्म आणि सर्व काही कर्म पाहत आहेत. देव तुमच्या दिशेने तुमचे आशीर्वाद पाठवत आहे. विसरू नका, तुमच्यासाठी ते सर्व काही होईल ज्याची तुम्ही अपेक्षा आणि आशा ठेवत आहात. देवाच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. जे आजपर्यंत तुम्हाला अशक्य वाटत होते ते देखील शक्य होताना तुम्ही आता पहा, कारण देवाची कृपादृष्टी
तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे याचा अनुभव तुम्ही घेणार आहात. तर तयार व्हा, सज्ज व्हा आणि देवाचे आशीर्वाद आकर्षित करा. त्यासाठी तुम्हाला स्वामीचा श्री स्वामी समर्थ हा जप प्रीतीने करावा लागेल. स्वामी देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा लागेल. देव कधीही कुणाचेही काही विनाकारण त्याच्यासोबत चुकीचे घडू देत नाही. पण तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी देवाकडे क्षमा मागणे तितकेच आवश्यक आहे आणि पुन्हा पुन्हा त्या चुका न करणे तितकेच आवश्यक आहे. देव तुमच्या जीवनात आता असा काही काळ आणत आहे त्यामुळे तुमच्याकडे सुख, समृद्धी, विपुलता, भरभराट आणि आनंदाचा मार्ग तुम्हाला देणार आहे. त्या मार्गावर चालताना तुम्हाला अनेक सुख प्राप्त होतील. स्वामीचे आशीर्वाद आणि देवी संदेश प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने करत राहा. स्वामीचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत नक्की येतील आणि तुमच्या जीवनात अनेक चमत्कार घडू लागतील. जर कोणी स्वामीचे अद्भुत चमत्कार आधी अनुभव केले आहे तर होय म्हणून टाईप करा. माझा देव महान असल्यास श्रद्धेने लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद, प्रगती, आरोग्य प्राप्त हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. जाता जाता एवढं सांगेन मी परत येईन, पण बाळा नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहे. शब्द माझे तुझ्या आठवणी ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस. मी आहे. फक्त तुझा मार्ग चालत राहा. जर जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे दररोज नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.